नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जलचक्र पृथ्वी आणि वातावरण यांच्यात पाणी सतत फिरत राहण्याच्या प्रक्रियेला जलचक्र असे म्हणतात। यामध्ये बाष्पीभवन, संघनन, पर्जन्य व संकलन असे भाग पडतात। बाष्पीभवन सूर्यप्रकाशामुळे जलाशयातील पाण्याची वाफ होते व ही वाफ हवेत मिसळते। नदी, समुद्र, तलाव यातील पाण्याची वाफ होऊन ती हवेमध्ये मिसळते। संघनन वातावरणातील ही वाफ थंड होऊन त्याचे ढग बनतात। पर्जन्य जेव्हा ढगामध्ये पुरेसे पाणी जमा होते तेव्हा ते पाऊस तसेच गाराच्या स्वरूपात पृथ्वीवर येते। संकलन पावसाचे पाणी नदी, तलाव, जलाशय यामध्ये साठते, त्यानंतर हीच क्रिया पुन्हा पुन्हा होते। या क्रियेला जलचक्र असे म्हणतात। सूर्याच्या उष्णतेमुळे जमिनीवरील पाण्याची वाफ बनते, वाफेचे ढग बनतात, ढगाला थंड हवा लागते व पाऊस पडतो। ही क्रिया वारंवार घडते, या क्रियेला जलचक्र असे म्हणतात।